याच्यासाठी याच्यासाठी म्हणून व्यासेही अमुक ग्रंथ केले. अमुक म्हणजे पुष्कळ. एका भागवताचे जर 18,000 श्लोक आहेत तर 18 पुराणाचे श्लोक किती आहेत? 18 पुराणाचे श्लोक त्याची बेरीज लावलेली आहे 4,01,200 इतके श्लोक 18 पुराणाचे आहेत. मग एवढा ऐकायला वेळ आहे का? नाही. म्हणून आर्यं वमीशं अजरात्मरमात्मदेवं पंचाननं प्रबलं च विनोदशीलं. म्हणून ते शिवतत्व जगापुढे मांडण्याचा प्रयत्न व्यासांनी केला आणि त्या शिवतत्वाच्या निमित्ताने जे मनात संकल्प झाला त्या संकल्पनेतून शिवपुराणाचा उदय झाला. हे मंगलाचरण आहे. कशाचं? शिवपुराणाचं. कोणतं मंगलाचरण? आद्य. कोणतं? वस्तू निर्देश. वस्तू निर्देश करणं म्हणजे दाखवणं, निर्देश करणं म्हणजे जगापुढे मांडणं. ज्ञानेश्वर महाराजाला जी वस्तू कळाली ती ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या रूपात नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी पण एक तरी ओवी. हो, मला काय म्हणायचं, ज्ञानोबा रायांनी कितव्या वर्षी ईश्वरी लिहिली? 16व्या वर्षी. किती? 16व्या वर्षी. मग आपल्याला 50व्या वर्षी वाचायला काय फाशी आली? नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी. अहो जनाबाई ते वाचायला जे कोणी जनी त्यासी लोटांगणी ज्ञान होया ज्ञानासी. एवढा अधिकार ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. जगाचा कल्याण. तुकोबारायांना ती वस्तू कळाली है ना. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती. 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 ऐसा विटेवरी देव कोठे